एकदम जाळीदार, एकदम खस्ता आणि घरच्या घरीच हलवाई स्टाईल म्हैसूर पाक, ते सुद्धा एकदम परफेक्ट मेजरमेंट सोबत. चला तर मग सुरुवात करूया. या ठिकाणी मी कपाने मेजरमेंट घेतला आहे. तर कपाने मी 2 कप जे आहे फाईन बेसन पावडर घेतलेला आहे, म्हणजे एकदम बारीक बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि त्याच कपाने 1 कप तूप घेतलं, कडकडीत गरम तूप घेतलेलं आहे. जसं लागेल तसं मिक्स केलं त्यामध्ये आणि फिरवलं. एकच डायरेक्शनने जे आहे तुपामध्ये आपल्याला बेसन पिठामध्ये जे आहे तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असे भरपूर लेयर्स पडतील या पद्धतीने एकच डायरेक्शनने हरवलं की या पद्धतीने जे आहे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी लेयर्स. त्यानंतर त्याच कपाने मी जे आहे 2 कप साखर घेतलेली आहे. 2 कप साखर आणि 1 कप पाणी. एकच कपाने मी सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर वाटीने घ्या, कशाने घ्या, पण एकच कशाने तरी घ्या. त्यानंतर इथे जे पॅक करायला ठेवलेलं आहे त्यानंतर तोपर्यंत आपण ज्यामध्ये आपल्याला म्हैसूर पाक काढायचा आहे त्याला तुपाने जे आहे ग्रीस करून घेऊया. त्या ठिकाणी मी मोल्डला ग्रीस करून घेतलं. त्यानंतर इथे आपली साखर विरघळलेली आहे आणि आपल्याला खूप असा पाक चाचणी एकतारीने हलकी एकतर आली की आपला पाक जो आहे तयार आहे. त्यानंतर इथे मी जे आपलं बेसन पीठ आणि तूप मी मिक्स केलेलं होतं ते पाकामध्ये घालून घेत आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. त्यानंतर घालून घेतलं, व्यवस्थित एकच डायरेक्शनने फिरवायचं आहे आपल्याला. आणि मध्ये मध्ये जे आहे आपल्याला थोडं थोडं तूप घालायचं आहे, कारण 2 कप बेसन पीठ आहे तर 2 कप बेसन पीठ आहे तर 2 कप जे आहे आपल्याला तूप लागणार आहे. तर या ठिकाणी कडकडीत जे आहे तूप मध्ये मध्ये घालत राहायचं आणि मिक्स करत राहायचं. त्याने काय होतं, छान असे बबल सुद्धा सुटणार आहेत आणि लेअर सुद्धा भरपूर पडणार आहेत. तर या ठिकाणी जे आहे एकच डायरेक्शनने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. या ठिकाणी मी जे आहे संपूर्ण 2 कप तूप जे आहे झालेलं आहे. तर या ठिकाणी मी 2-2 चमचे तूप घातलेलं आहे. राहिलेलं जे शिल्लक तूप होतं ते सुद्धा घालून घेतलं आहे. या प्रकारे या ठिकाणी जे आहे एकच डायरेक्शनने आपल्याला फिरवायचं आहे आणि छान असे बबल सुद्धा आलेले आहे. लेअर सुद्धा भरपूर पडलेला आहे. जाळी सुद्धा पडवायला सुरुवात झालेली आहे आणि कढई सुद्धा आपलं जे बेसन पीठ आहे ते सोडायला सुरुवात झाली. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी जे खालीवर करत आहे तर किती पद्धतीने जाळी सुटली. या ठिकाणी आपला म्हैसूर पाक जो आहे रेडी आहे. आता एका ज्या मोल्डला मी तुपाने ग्रीस केलं त्या मोल्डमध्ये आपण घालून घ्यायचं आहे. त्याला आपल्याला ट्रॅप वगैरे काहीच नाही करायचं. फक्त चमच्याने जे आहे थोडंसं मी त्याला जे वरती ओबडधोबडं त्याला एकसारखं करून घेतला. त्याला नॉर्मल टेम्परेचरवर आपल्याला अर्धा तास राहू द्यायचं आहे. त्यानंतर या पद्धतीने आहे उलटा करून घेतला मोल्ड आणि त्यावर थोडंसं ट्रॅप केलं की इझी पद्धतीने आपला जो म्हैसूर पाक आहे निघून आलेला आहे. कुठे तुटलेला नाही, कुठे फुटलेला नाही आणि एकदम खस्ता असा म्हैसूर पाक तयार झालेला आहे. तर या ठिकाणी मी कट करत आहे. तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने जे आहे म्हैसूर पाकचे कट करून घेतलेले आहेत आणि एकदम जाळीदार असा आपला म्हैसूर पाक तयार आहे. तुम्हाला माझ्या म्हैसूर पाकची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. फटाफट लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.